आज प्रमोद जठार असं म्हणालेले आहेत, भास्कर जाधव आता ज्या पक्षात आम्ही उभाटामध्ये आहे तर ते त्यांना कामच करून देत नाहीत किंवा विरोधी पक्ष नेत्याचं नावच ती जाहीर करत नाहीत भास्कर जाधवांचं म्हणून. असं आहे की विरोधी पक्ष नेता म्हणून माझं नाव जाहीर करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि विधानसभा अध्यक्षांची आहे. सरकारनं प्रस्ताव हा विधानसभा अध्यक्षांच्याकडे पाठवायचा असतो आणि अध्यक्षांनी ते जाहीर करायचं असतं. त्यामुळं विरोधी पक्षनेता जाहीर करण्याची जबाबदारी ही माझ्या पक्षप्रमुखांची नाही. अर्थात प्रमोद जठारांना मी ते आता आमदार झाले आहेत, मला आनंद आहे, त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. मित्र म्हणून ते जर माझ्याकरता पुढाकार घेणार असतील आणि विरोधी पक्षनेतेपद जाहीर करायला जर ते सांगणार असतील त्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अध्यक्षांना, तर मला बरं वाटेल, मी त्यांना धन्यवाद देईन. पण ते काम उद्धव साहेबांच्या हातात नाही, त्यांच्या मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या हातात आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार देखील होते. आता त्यानंतरच्या कार्यक्रमामध्ये बोलताना माध्यमांशी ते असं म्हणाले की भास्कर जाधव यांना ज्या पक्षात आहे त्या पक्षातून पाहिजे ते काम दिलं जात नाही आहे, सत्तेत त्यांनी येणं गरजेचं आहे, भास्कर जाधवांची आम्हाला गरज आहे. काय सांगणार, खुली ऑफर आहे तुम्हाला कोकणाला? असं आहे की प्रमोद जठार हे माझे खूप जुने मित्र आहेत. प्रमोद जठार आणि मी 5 वर्ष ते एकदाच निवडून आले, विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, प्रमोद जठार आणि मी आज ते जे नेते त्यांच्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात आम्ही तिथे नगरपालिकेमध्ये दोघांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे. आज ते 2 नेते एकत्र झाले असतील, आज त्यांचे ते नेते असतील, पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्गातले नेते हे माझे मित्र प्रमोद जठारच होते. आणि म्हणून प्रमोद जठारांना माझी काम करण्याची पद्धत पूर्णपणे माहिती आहे. मी एकदा एखाद्याला शब्द दिला की तो शब्द मी त्या ठिकाणी पाळण्याकरता काहीही संकट अंगावर ओढून घेतो हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून आदरापोटी ते माझ्याबद्दल बोलले असतील. त्यांना जर माझ्याबद्दल एवढी सहानुभूती आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.